मला तर काही सक्का भाऊ नाही, मग नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी दरवर्षी मी भावाचा उपास कोणासाठी धरते. तर नमस्कार मंडळी, उद्या आहे नागपंचमी आणि आज आहे रविवार, म्हणजे इंदापूरचा आठवडे बाजार. सकाळी लवकर उठले, काल आणलेल्या कुंड्यांमध्ये पाणी ओतलं, त्यानंतर मी पियाला सांगत होते की उद्या आपल्याला इथं झोका बांधायचा आहे. उद्या नागपंचमी असल्याने गावात सगळी मुलं वावडी बनवत होते. मी चमच्याभर तूप खाल्लं आणि घरच्यांसाठी जेवण बनवून घेतलं. बरं, आता सांगते भावाच्या उपासाचं. मी एका बंगाली फॅमिलीतून बिलॉंग करते, त्यामुळे भावाचा उपास हा प्रकार आमच्यामध्ये नसतोच. पण जसं की मी महाराष्ट्रामध्ये राहते आणि इथला प्रत्येक सण उत्सव मी साजरा करते, त्याच्यामुळे मी भावाचा उपास देखील ठेवते. याच्या व्यतिरिक्त मला सक्का भाऊ नाही, पण गावामध्ये 8 ते 10 मुलं आहेत ज्यांना मी माझे भाऊ मानते आणि दरवर्षी मी त्यांना राखी बांधते, भाऊबीज त्यांच्यासोबत साजरी करते. त्यामुळे हा उपास पण मी त्यांच्यासाठीच ठेवते. आणि हा आमच्या बंगाली लोकांमध्ये नागपंचमी कशी साजरी केली जाते हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. असो, संध्याकाळी 5 वाजता मी इंदापूरला गेले होते बाजार आणायला. दरवेळेस मी घरून लिस्ट बनवून घेऊन जाते, जेणे मला बाजार करणं भरपूर सोपं जातं. जाऊन बऱ्याच फॉलोवरांशी भेटले, बाजार वगैरे घेऊन मग मी गेले फळं आणण्यासाठी. केळी आणि अननस घ्यायचं होतं मला आणि मी अननस दर दुसऱ्या दिवशी खातच असते. असं इंदापूरवरून माघारी आले, त्यानंतर मी फ्रीजला सगळ्या भाज्या लावून घेतल्या आणि रात्रीही मी मक्याची कणसं उकडून घेतली. थँक्स फॉर वॉचिंग.